नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, TETची परीक्षा जवळ आली आहे। येत्या 28 जूनला आपला TET पेपर 1 आणि पेपर 2 होणार आहे। त्यासाठी पेपर 1 आणि 2साठी मराठी भाषेतील अलंकार हा टॉपिक किंवा हा घटक खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग आपण अलंकार हा टॉपिक शिकूया। अलंकार बघा कशाला म्हणतात? भाषेला ज्यांच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात। आता अलंकाराचे 2 प्रकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार। तुम्ही जर बघितलं तर पेपरमध्ये TET पेपर 1 असेल किंवा 2 असेल, मराठीच्या पेपरमध्ये अलंकाराचा जास्त करून अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार आणि एक उपमा अलंकार, अर्थालंकारापैकी उपमा अलंकार जास्त करून विचारला जातो। पहिल्यांदा आपण शब्दालंकार काय ते बघू। शब्दालंकारात शब्दातील शब्द रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते। बघा, शब्दालंकाराचे 3 प्रकार आहेत, अनुप्रास, यमक आणि श्लेष। आता हे तिन्ही अलंकार काय आहेत ते आपण बघूया। आता अनुप्रास साध्या सोप्या भाषेमध्ये बघा, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो। इथे बघा उदाहरण दिलेली आहेत। बालिश बहु बायकात बडबडला, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी। गडद निडे जलत भरून आले, शीतलन चपल चरण अनिल गण निघाले। पेटविले पाषाण पठारांवरती शिवबांनी, गड्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी। मनमोहिनी तुझा मोहक मोहरा, मनातून माझ्या मावडेना। आता अनुप्रास म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत आपण समजून घेऊ। जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये त्या वाक्यातील किंवा त्या कवितेच्या ओळीतील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर किंवा दिलेल्या शब्दांमध्ये शब्दाचे पहिले अक्षर जर त्याची पुनरावृत्ती झालेली असेल किंवा तेच अक्षर पुन्हा पुन्हा आलेले असेल, जसं की आपण बघू शकतो पहिल्या वाक्यामध्ये वालिश बहु बायकात बडबडला, बहु पहिलं अक्षर आहे ब, बायकात पहिलं अक्षर ब, बुडबडला ब। तर जेव्हा दिलेल्या वाक्यातील शब्दांचे एकापेक्षा जास्त शब्दांच्या पहिल्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली असेल तेव्हा असतो अनुप्रास अलंकार। आपण बरेच उदाहरणं देऊ शकतो। चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चांदी के चमचे से चटणी चटाई। जसं की या वाक्यामध्ये च हे अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट झालेलं आहे किंवा त्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे। थोडक्यात अनुप्रास अलंकार म्हणजे लक्षात ठेवायचं की जेव्हा वाक्यातील एकापेक्षा जास्त शब्दांमध्ये पहिले अक्षर पुन्हा पुन्हा आलेले असते तिथे अनुप्रास हा अलंकार होतो। चला तर मग बघूया यमक अलंकार। यमक अलंकार बऱ्याच वेळा विचारला जातो आणि तो सोपाही आहे। पहिल्यांदा आपण त्याची व्याख्या बघूया। कवितेच्या चरणाच्या शेवटीमध्ये अथवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने पुन्हा आल्यास यमक हा अलंकार होतो। जसे की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा घडो, विषय सर्वता नावडो। दुसरं उदाहरण बघा, जाणावा तो ज्ञानी संपूर्ण समाधानी, निसंदेह मनी सर्व काळ। जेव्हा दिलेल्या वाक्यातील किंवा कवितेच्या ओळीतील शेवटचे शब्द किंवा शेवटचं जे अक्षर असतं ते काय झालेलं असतं तर त्याची जो उच्चार आहे तो सारखा असतो। म्हणजेच दिलेले शब्द आपल्याला दिसायला दिलेले शेवटचे अक्षर पण सारखे असतात आणि त्याची उच्चार किंवा त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं असतं तर ते सारखं असतं। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वता नावडो। अशा पद्धतीने आपण यमक जुळणारे शब्द किंवा यमक जुळणारे शब्द जर तिथे असले तर तिथे यमक हा अलंकार होतो। आता शब्दालंकारापैकी तिसरा अलंकार आहे श्लेष अलंकार। त्याची व्याख्या बघूया आपण।
एकच शब्द वाक्यात किंवा काव्यपंक्तीस दोन अर्थांनी वापरला गेल्यास जी शब्द चमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो. थोडक्यात साध्या सोप्या भाषेमध्ये श्लेष अलंकार म्हणजे एक जो शब्द असतो त्याचा समानार्थी दुसरा शब्द त्याच वाक्यामध्ये किंवा तो शब्द दोन अर्थाने वापरलेला असतो. जसे की आपण इथे उदाहरण बघूया. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. येथे मित्र या शब्दाचे दोन अर्थ. एक आपला मित्र म्हणजे मित्र जर यशस्वी झाला तर आपल्यालाही आनंद होतो आणि दुसरा अर्थ आहे सूर्य किंवा सूर्य उगवल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो. असं म्हणजे मित्र या शब्दाचे दोन अर्थ इथे वापरले आहेत, मित्र आणि सूर्य. जसं काय आता दुसरं उदाहरण बघूया. जरी वास नसे तीड यास तरी तुम्हास अर्पिली सुमने. आता इथे सुमने सुमन या शब्दाचा दोन अर्थाने इथे उपयोग केलेला आहे. जसे की सुमने म्हणजे फुले आणि सुमने म्हणजे चांगली मने. सुमन म्हणजे चांगलं मन. अशा प्रकारे अलंकारांवर मराठी भाषेमध्ये मराठी व्याकरणामध्ये TET पेपर 1 आणि TET पेपर 2 मराठी व्याकरणमध्ये अलंकार या टॉपिकवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये शब्दालंकार जे आहेत अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार महत्त्वाचा आहे. तो आपण साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून घेतला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.